लग्नाची बेडी या मालिकेच्या 13 डिसेंबरच्या भागामध्ये सिंधू सांगत असते, सावी आता मी तुझं ऐकलं ना, आता तू आज चल बरं. मग सावी सिंधूसोबत आज जायला तयार होते, पण मधू तिला थांबवते आणि म्हणते, डॉक्टर सिंधू एक मिनटं इकडे या ना, असं घाईघाईत तुम्ही निघून जाऊ नका. सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं. राघव राणीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण राणी काही ऐकत नाही आणि ती सिंधूला पुन्हा एकदा हात धरून पार्टीमध्ये ओढून घेऊन येते आणि म्हणते, या इकडे. आत्ता मी जे बोलले ते माझ्या मनातलं होतं, पण आता तुमच्या मनातले 4 शब्द तुम्ही इथे बोलून दाखवा. इकडे आता अन्वी विचार करते की हे दोघं जणांच्या समोर तमाशा नको, म्हणून अन्वी सांगते, हे बघा तुम्ही दोघं इथे खूप बोर व्हाल, चला आतमध्ये आपण छानपैकी एक मूवी बघूया का. असं म्हणत अन्वी दोन्ही मुलांना आत घेऊन जाते. मधू सांगते की डॉक्टर सिंधू आता 4 शब्द बोलतील. असं म्हणत ती आता सिंधूला 4 शब्द बोलायला सांगते आणि आता इकडे राजश्री विचार करते, अरे देवा आता काही तमाशा झाला तर मी राणीला आत घेऊन जाऊ का. रत्नाकर म्हणतो, सगळ्यांच्या समोर हे असं बरं नाही वाटणार, एक काम करूया, थांब थोड्या वेळात राघवलाच तिला आत घेऊन जायला सांगू. यावरती राणी सांगत असते, मी तुम्हाला सगळ्यांना कुजबुजताना ऐकलेलं आहे. तुम्ही म्हणत होतात ना की सिंधू ही राघवची बायको आहे, तर ती बायको ना ही एक्स आहे, एक्स. याच्यावरती बाजूची नेहा म्हणते, अगं मधू आम्हाला कळलंय की ती एक्स आहे, पण याच्यात अजून नवीन काय सांगणार आहेस तू. यावरती राणी सांगते, पण आत्ता प्रेझेंट बायको मीच आहे, त्यामुळे सिंधूने 4 शब्द बोलावे अशी माझी इच्छा आहे. सिंधूला 4 शब्द बोलायला सांगितल्यावर ती रुक्मिणी हादरते आणि ती ऋतुजाला म्हणते, आता आता काय करायचं. इकडे सिंधू सांगत असते, मला वाटते मधुताई तुम्ही आज चला, आज चला, इथे तमाशा नको. मधू म्हणते, खबरदार मला हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस, मी जे सांगितलंय तेवढं कर, मला समजवण्याच्या प्रयत्नात पडू नकोस तू. रुक्मिणी म्हणते, आता सिंधू काय बोलेल कळत नाहीये. ऋतुराज म्हणतो, ती बदला घेणार, आत्तापर्यंत राणी जे बोलली त्याचा सगळ्यासाठी वचपा काढेल की नाही बघ. त्यावरती रुक्मिणी म्हणते, हे सगळ्या तुमच्याचमुळे झालेलं आहे. ऋतुराज म्हणतो, काय करणार मी, तिने ड्रिंक्स घेतलं तर. तोपर्यंत राघव सांगत असतो, राणी चल ना आज जाऊया. मग मात्र सिंधू बोलायला लागते आणि म्हणते, या रिसेप्शनमध्ये जो गोडवा निर्माण झालाय ना, तोच गोडवा तुमच्या आयुष्यामध्ये कायम राहावा. विश यू अ व्हेरी मेनी मेनी हॅप्पी लाईफ. असं म्हणत ती आता इकडे राणीला विश करते आणि तिला लग्नाचं लाईफ तुमचं व्यवस्थित जाऊ दे अशा शुभेच्छा देते. मधू म्हणते, वाव सो स्वीट. असं म्हणत असताना बाजूचे शेजारी म्हणतात, किती सिंधू तुझं मोठं मन आहे. आता तितक्यात रुक्मिणी येते, विषय बदलायचा प्रयत्न करते आणि म्हणते, डिनर इज रेडी, चला चला तिकडे घ्या बरं डिनर करायला. असं म्हणत सगळ्यांना पाठवते. त्यावेळेला सिंधू म्हणते, दुसऱ्यावरती प्रयोग करायला गेलं ना की हा प्रयोग आपल्या अंगाशी कसा उलटतो बघितलत ना, हा प्रयोग तुम्ही माझ्यावरती करायला गेलात ना. रुक्मिणी म्हणते, काय पुरावा आहे. सिंधू म्हणते, पुरावा नाही आहे, पण गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरचे भाव मला चांगलेच वाचता येतात, तुम्ही हे सगळं केलं आहेत ना. यावरती रुक्मिणी म्हणते, जा काय करायचं ते कर. सिंधू म्हणते, घरच्यांच्या समोर हे सगळं आलं तर. मग मात्र रुक्मिणी हादरते आणि शांत बसते. राघव राणीला घेऊन रूममध्ये येतो. राणी म्हणत असते, राघव मी आज खूप खुश आहे, म्हणजे सिंधूने आपल्याला मॅरेज लाईफच्या शुभेच्छा दिल्या, मग तर खूप छान झालं. राघव बस ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ती राघवला आपल्या जवळ खेचते आणि म्हणते, खरं तर मला सिंधूच्या तोंडूनच या शुभेच्छा ऐकायच्या होत्या. मला मग तुझे डोळे वाचता येतात, मला तुझे डोळे आधीपासून वाचता येतात. तुझ्या डोळ्यात जे काही आहे ना, म्हणजे मनात जे आहे ते डोळ्यात सगळं तुझ्या दिसतं. मी तुझ्या डोळ्यामध्ये खूप प्रेम पाहिलेलं आहे, पण हे प्रेम माझ्यासाठी नाही आहे, हे प्रेम फक्त आणि फक्त सिंधूसाठी आहे. सिंधूसाठी हे प्रेम आहे. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, जर कधी भविष्यामध्ये अशी सिच्युएशन आली की तुला माझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये चॉईस करायला लागलं, तर तू कुणाची चॉईस करशील. मधुराणी रत्नपारखी की सिंधू सावंत. राघव म्हणतो, कसे आहे सिच्युएशन ही, अशी सिच्युएशन येणारच नाही. राणी म्हणते, आणि आली तर तू सांग ना, तू कुणाला चॉईस करशील. राघव प्रश्नाचं उत्तर द्यायला अगदी सोयीस्करपणे टाळतो आणि राणीला झोपायला सांगतो आणि म्हणतो, तू खूप दमलेस, तू झोप. राणी ऐकायला तयार नसते, पण राघव पण या प्रश्नाचं उत्तर द्यायला बिलकुल तयार नसतो. तो आता राणीला झोपायला सांगतो. राणीच्या लक्षात येत असतं की हा कोणत्याही प्रश्नाचं आपल्या उत्तर देत नाही आहे, म्हणजे तो सिंधूच्यावरती आपली चॉईस करणार नाही हे मात्र नक्की. राघव एक वेगळ्याच सिच्युएशनमध्ये अडकलेला असतो. तोपर्यंत सगळे पाहुणे निघून गेलेले असतात आणि आता रुक्मिणी, ऋतुजा आणि इकडे ऋतुराज दोघांचीही खरडपट्टी काढत असते आणि म्हणते, एक साधं काम तुम्हाला दिलं होतं, तर मात्र तुम्हाला ते पण काम करता नाही आलं. अरे साधं त्या सिंधूला ड्रिंक्स द्यायचं होतं, पण ते पण तुम्हाला नाही करता आलं. यावरती ऋतुजा म्हणते, आम्ही बरोबर प्लॅन केलं होतं. आम्ही त्या वेटरला सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू टाकून दिली होती आणि सिंधूपर्यंत ग्लास पोचवायला सांगणार तितक्यात राणीने तो ग्लास घेतला ना.
ऋतुराज म्हणतो, हो वहिनी, अगं राणी तोपर्यंत थांबलीच नाही. तिने त्या वेटरला बोलवलं आणि आम्हाला थांबवायला काही चान्सच दिला नाही. मग आम्ही काय करणार होतो बरं? यावरती रुक्मिणी म्हणते, एक काम धड नाही तुम्हाला जमलं. हे ड्रिंक्स जर सिंधू प्यायली असती तर किती सगळं व्यवस्थित झालं असतं, आपला प्लॅन यशस्वी झाला असता ना. त्यावरती ऋतुजा म्हणते, हो पण राणीला पण किती आगाऊगिरी करायची गरज, काय घाईघाईत जाऊन ते ड्रिंक प्यायची गरज होती. रुक्मिणी म्हणते, तुम्ही दोघं मूर्ख आहात. त्या वेटरवरती लक्ष ठेवायला नको होतं का? सिंधूपर्यंत ड्रिंक्स गेलं असतं तर आपला प्लॅन यशस्वी झाला असता ना. काय तुमचं वेडेपणा चाललाय? असं म्हणत आता रुक्मिणी दोघांनाही ओरडत असते आणि सगळ्याच्या सगळा प्लॅन त्यांना आता पुन्हा एकदा वदवून घेत असते. या सगळ्यांना हे माहिती नसतं की राघव हे सगळं ऐकत आहे. मग मात्र या सगळ्यांचा डाव आता राघवच्या लक्षात येतं की सिंधूला ड्रिंक्स द्यायचं होतं ते चुकून राणी प्यायली. आणि राघव म्हणतो, वा काकू वा. आणि आता राघवला समोर बघताच सगळेजण हादरतात. राघव म्हणतो, मला माहिती आहे तू सिंधूचा राग करतेस, त्या सावीचा राग करतेस, पण तू इतक्या खालच्या पातळीला उतरशील असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे सिंधूला हे ड्रिंक्स प्यायला देऊन राणीने जो तमाशा केला तो सिंधूच्याकडून तमाशा करून आणायचा आणि नंतर कारण काढून सिंधूला घराबाहेर काढायचं, हा प्लॅन होता तुझा. असं म्हणत राघवने आता सगळ्यांचाच पर्दाफाश केलेला असतो. अचानकपणे राघवने हे सगळं बोलल्यामुळे रुक्मिणी हादरते. पण तेवढ्याच आता उर्मटपणे रुक्मिणी सांगते, हो हा प्लॅन होता माझा, पण तसंही तू तिला काही घराबाहेर जाऊ दिलं नसतंच ना, तू तिला थांबवलंच असतंच. असं म्हणत आता इकडे रुक्मिणी उलट डाव करायला लागते. राघव म्हणतो, काकू बास कर, हे सगळे जे तुम्ही वागताय ना हे खूप खालच्या पातळीचं आहे. म्हणजे आपल्या घरात हे अशा प्रकारचं राजकारण होतंय, मला याच्याबद्दल खरंच माहीत नव्हतं. असं म्हणत आता इकडे राघव सगळ्यांनाच ओरडत असतो. त्यावेळेला ऋतुजा म्हणते, पण तिला काही फरक पडतोय का? रागारागात महाराणी आपल्या मुलीला घेऊन गेलेली आहे बाहेर. याच्यावरती राघव म्हणतो, बाहेर गेले? सिंधू कुठे गेली? म्हणजे तिला हा सगळा प्रकार माहिती होता का? आता मात्र इकडे ऋतुजा हादरते. ऋतुजा पटकन म्हणते, हो नाही हो असं मान हलवते. राघवला कळतं की सिंधूला हा घाणेरडा प्रकार समजलेला आहे, म्हणून सिंधू हे घर सोडून निघून गेले. आता मात्र राघव अधिकच चिडतो आणि सिंधूला आणण्यासाठी हॉटेलवरती येतो. इकडे सिंधू त्याच हॉटेलला येते जिकडे आता मंगेश असतो. मंगेश येतो आणि म्हणतो, काय ग सिंधू, ही सावी झोपली सुद्धा? काय चाललंय हे तुमचं? याच्यावरती आता मात्र सिंधू सगळा घडलेला प्रकार मंगेशला सांगते आणि म्हणते, पार्टीमध्ये मी गेले त्यावेळेला खूप काहीतरी विचित्र चालू होतं आणि त्याच वेळेला सगळ्यांनी मिळून उगाचच हा डाव रचला आणि सगळ्या डाव आता सिंधू मंगेशला सांगते. म्हणजे कशा पद्धतीने रुक्मिणीने ड्रिंक्समध्ये दारू मिसळलं, हिला उगाचच त्रास देण्याचा प्रयत्न केला, हे सगळं सिंधू सांगते. मंगेश हादरतो. तो विचार करतो, इतकं कोण कसं कपटी असू शकतं? मंगेशला पण खूप मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो, काय बोलतेस सिंधू? सिंधू म्हणते, हो त्यांनी माझ्या ड्रिंक्समध्ये म्हणजे माझ्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू भिसळून मला देण्याचा प्रयत्न केला की मी तमाशा करेन, पण हे घडलं उलटच. यावरती मंगेश म्हणतो, सिंधू खरंच त्या घरात राहणं म्हणजे तुझ्यासाठी खूप कठीण आहे, तू स्वतःला सावर. असं म्हणत तो आता सिंधूला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि सावरण्यासाठी सिंधूचा हात आपल्या हातात घेतो. तोपर्यंत राघव आता सिंधूला शोधत त्या हॉटेलवरती येतो आणि नेमकं तेच दृश्य पाहतो की मंगेशने सिंधूचा हात हातात घेतलाय. आता मात्र त्याला जुन्या गोष्टी आठवतात. आत्तापर्यंत मंगेश आणि सिंधूची जवळीक आठवते. मंगेशला दरवेळेला सिंधू कशी प्रोटेक्ट करते हे आठवतं आणि आपल्याला इतका राग का येतोय हा पण तो विचार करतो. आणि कोण आहे सावीचे वडील, कोण आहे सावीचे वडील असं मी सिंधूला ओरडून विचारतोय, तरी ती का बरं सांगत नाहीये हा पण विचार येतो. आता मात्र राघव चिडतो आणि तिकडून निघून जातो. तो विचार करतो, आई बोलली तेच खरं आहे, सिंधू तिच्या आयुष्यामध्ये मूव ऑन झालेली आहे, मला आता या सगळ्यामध्ये अडकून पडायला नको. सिंधू जर तिच्या आयुष्यामध्ये मूव ऑन झाली असेल तर तिची स्पेस तिला द्यायला पाहिजे असा विचार करत राघव स्वतःशी चिडचिड करत जरी मनात म्हटला असला तरी त्याला लग्न मधूसोबतचं अजिबात मान्य नसतं. त्याला फक्त आणि फक्त सिंधूसोबतच प्रेम असतं आणि सिंधू दुसरं कोणासोबत आहे हे सहनच होत नसतं. मग मात्र राघव तिकडून निघून जातो. राघव निघून जातो. मग ज्या वेळेला पुन्हा त्याला सिंधू भेटते त्यावेळेला तो सिंधूला प्रश्न विचारतो, म्हणजे मला तुमच्याशी कालच्या प्रकाराबद्दल बोलायचं आहे. यावरती सिंधू सांगते, नाही मला कालच्या रिसेप्शनबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. यावरती राघव म्हणतो, मला रिसेप्शनबद्दल नाही बोलायचं आहे, तुम्ही इथून ज्या वेळेला हॉटेलला गेलात ना त्या वेळेबद्दल बोलायचं आहे. यावरती सिंधू म्हणते, त्यावेळेला काय बोलायचं आहे? राघव म्हणतो, तुमचा तो मित्र मंगेश तो तिकडे होताच ना, तुम्ही त्या मंगेशला भेटायला गेलात ना, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला, तुम्ही इथून निघून त्या मंगेशला भेटायला गेलात. राघवला या गोष्टीचा प्रचंड त्रास होत असतो की सिंधू ही मंगेशला भेटायला गेली. सिंधू म्हणते, काल न सॉरी, म्हणजे मी तुम्हाला वेडिंग लाईफच्या शुभेच्छा दिल्या पण काही गिफ्ट नाही दिलं ना, त्यामुळे
मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. राघव म्हणतो याची काही गरज नाही. सिंधू म्हणते पण मला याची गरज आहे. असं म्हणत सिंधू आता राघवला काहीतरी गिफ्ट देणार असते. राघव विचार करतो काय हिला गिफ्ट द्यायचं आहे आणि ही मला काय गिफ्ट देणार असेल. आता सिंधू गिफ्ट म्हणून काय देणार, राघवबद्दलचं तिचं प्रेम अजून व्यक्त करणार की राघवच्या मनात असलेलं सिंधूबद्दलचं प्रेम व्यक्त होणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.